हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅनवामध्ये इन्व्हिटेशन कार्ड कसे बनवले जाईल. भरपूर सारे मला मेसेजेस येत होते की मॅम एकतरी इन्व्हिटेशन कार्डवर व्हिडिओ बनवा. तर त्यांच्यासाठी आजची ही जी काही व्हिडिओ आहे कॅनवामध्ये मराठी इन्व्हिटेशन कार्ड कसे काय बनवता येतात त्याच्यासाठी ही व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा PNG प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. हा जो काही मी बॅकग्राऊंड स्वतः क्रिएट केलेला आहे तो बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलेला आहे. तसंच तुम्हाला प्रॅक्टिससाठी हा मी सॅम्पल जो काही ब्राईड आणि ग्रूमचा फोटो आहे तो पण ऍड केलेला आहे. ठीक आहे. आणि यामध्ये सगळं स्टेप बाय स्टेप मी कसं इन्व्हिटेशन कार्ड बनवता येईल ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मी एक फर्स्ट ऑफ ऑल एक ब्लँक पेज घेते. ठीक आहे. एक असा प्रकारचा तुम्हाला कॅनवामध्ये व्हाईट पेज येतोय. तर याची विड्थ आणि हाईट सांगते. सगळ्यात पहिले काय घेतलेली आहे मी कस्टम साईज मध्ये. विड्थ जी आहे विड्थ 2000 पिक्सेल आहे. ओके. काय विड्थ 2000 पिक्सेल आणि हाईट आहे 1800 पिक्सेल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा 2 स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे. ठीक आहे. पासवर्ड तुम्हाला मी बोलून सांगितलेला आहे. तर तो तुम्हाला ड्राईव्हच्या लिंक साठी लागेल. ओके. विड्थ 2000 आणि हाईट 1800 पिक्सेल आहे. ठीक आहे. तर आपण डिझाईन करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण जो मी प्रोव्हाइड केलेला बॅकग्राऊंड आहे ठीक आहे तो अपलोड मधून ऍड करतोय. ओके. जर तुमच्याकडे कॅनवा नसेल तर तुम्ही पिक्सेल लॅब मध्ये सुद्धा करू शकता. ठीक आहे. या प्रकारे तो बॅकग्राऊंड ऍड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो काही आपला ब्राईड आणि ग्रूमचा फोटो आहे तो ऍड करून त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करते. तुम्हाला PNG मध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दिलेला आहे. ठीक आहे. ड्राईव्हची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ओके. देन तुम्ही जो काही कॅनवा मध्ये टेक्स्ट बॉक्स असतोय आपला तिथून तुम्ही टेक्स्ट ऍड करू शकता. ठीक आहे. जो काही टेक्स्ट आहे तो तुम्ही इथे ऍड करू शकतात. बट आपल्याला तेवढा वेळ नाहीये. व्हिडिओ खूप लेंदी होईल त्यामुळे मी डायरेक्ट इथे कॉपी पेस्ट करते. ठीक आहे. मी पहिले टेक्स्ट सगळा घेऊन घेते. अशा प्रकारे मी टेक्स्ट ऍड करून घेतलेला आहे. टेक्स्ट टूलने तुम्ही टाईप करू शकतात. कॅनवा मध्ये मराठी टायपिंग कशी करायची ते जर माहिती नसेल तर चॅनल मध्ये खाली स्क्रोल करा. तुम्हाला व्हिडिओ मिळेल कॅनवा मध्ये मराठी टायपिंग कशी करायची. तिथून तुम्ही बघू शकताय. ठीक आहे. कॅनवात मराठी टायपिंग कशी केली जाते त्या व्हिडिओ मध्ये चेक करून घ्या. देन आता इथे जो काही टेक्स्ट आहे PNG याच्या प्रोव्हाइड केलेला नाहीये. तुम्ही डायरेक्ट टाईप इथे कॅनवा मध्ये देवनागरी सर्च करू शकतात. काय सर्च करायचंय देवनागरी. तिथे सगळे तुम्हाला मराठी फोन्ट्स अवेलेबल होतील. तिथून तुम्हाला जो हवा तो फोंट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता या डिझाईन मध्ये जो मी फोंट यूज केलाय त्याचं नाव सांगते. टेको फोंट यूज केलेला आहे मी. TEKO. ठीक आहे. या प्रकारचा टेको फोंट यूज केलेला आहे. सेम फोंट जर तुम्हाला हवा असेल तर. ठीक आहे. आणि त्यामध्ये त्याला इफेक्ट्स मध्ये आउटलाईन इफेक्ट्स ऍड केलेला आहे. ओके. त्यानंतर हे काही जे त्यांचे आई वडिलांची नाव आहेत ते ऍड केले. त्यानंतर एक आपण एलिमेंट्स मध्ये बॉर्डर सर्च करूया. जर तुमच्याकडे कॅनवा नसेल दुसऱ्या ऍप मध्ये तुम्ही करत असाल तर PNG मध्ये मी काही बॉर्डर्स प्रोव्हाइड करणार आहेत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे. ठीक आहे. कॅनवा मध्ये काही आपल्याला अशा रेडी टू यूज बॉर्डर्स मिळतात. त्या तुम्ही इथून ऍड करू शकता. ठीक आहे. या प्रकारे इथे तुम्हाला ऍड करायची. प्रॉपर स्क्रीन झूम करते थोडी. कधीही काम करताना आपली जो पोर्शन आपण एडिट करतोय तो झूम करून ठेवायचा. ठीक आहे. सेम इथे पण आपण दुसरी बॉर्डर ऍड करून घेऊया. ओके. त्यानंतर जो काही शुभविवाहाचा PNG आहे तो मी ऍड करून घेते या प्रकारे. ठीक आहे. हा PNG पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. जर हा नको असेल तर तुम्ही सिम्पली कॅनवा मध्ये सर्च करू शकतात वेगळे शेप्स. ठीक आहे. शेप्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगळे शेप्स असे बघायला मिळतील. त्यापासून तुम्ही ऍड करू शकतात. हा जर सेम नको असेल तर. ओके. आता इथे आपले गणपती बाप्पा ऍड करायचे राहिलेत. या प्रकारचे गणपती आपल्याला इथे ऍड करून घ्यायचा आहे प्रॉपर असा मिडलला. ठीक आहे. याचा पण PNG तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. सिम्पली तुम्हाला अपलोड मधून ऍड करायचा आहे तुमच्या डिझाईन मध्ये आणि ऍडजस्ट करायचा आहे प्रॉपर. ठीक आहे. त्यानंतर इथे शुभविवाह सोहळ्याचा रेडीमेड तुम्हाला दिलेला आहे. इथे तुम्हाला टेक्स्ट टूल ऍड करायचा आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला जो काही टेक्स्ट आहे तो इथे ऍड करून घ्यायचा आहे. या प्रकारे मी टेक्स्ट ऍड करून घेतलाय. ओके. या पद्धतीने तुमचा जो काही डिटेल असेल तुम्ही इथे टेक्स्ट टूलने ऍड करू शकता. ओके. देन आता आपल्याला खाली या प्रकारे विवाहस्थळ हळदी समारंभ हे सगळे जे काही आहेत ते ऍड करून घ्यायचे. ठीक आहे. हा जो काही शेप आहे तो तुम्हाला PNG मध्ये प्रोव्हाइड केलाय. सिम्पली तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे डिझाईन मध्ये. ओके.
अशा पद्धतीने ऍड करून घ्यायचा आहे. असा जर सेम शेप तुम्हाला हवा असेल ना, तर एलिमेंट्स मध्ये तुम्हाला बॅनर शेप मध्ये हा शेप अवेलेबल आहे. ठीक आहे, इथे बघा बघू शकतात समोर भरपूर असे या प्रकारचे शेप्स तुम्हाला भेटतील, ज्याचा तुम्ही कलर सुद्धा यूज करू शकतात कॅनवा मध्ये. ओके, या प्रकारचे भरपूर शेप्स आहे. बॅनर शेप जर सर्च केलात तर ठीक आहे, या पद्धतीने बघा हा पण एक शेप छान आहे. त्याचा तुम्ही कलर पण हवा तसा ऍड करू शकतात. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही हवा तो कलर तुमच्या कलर कॉम्बिनेशन नुसार ऍड करू शकतात. ओके, त्यानंतर अजून खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला भरपूर शेप्स बघायला मिळतील. ओके, बॅनर शेप सर्च करा. या प्रकारे भरपूर तुम्हाला कंटेंट अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर मी आता हा जो काही शेप घेतलाय त्याचा कलर मी कॉम्बिनेशन नुसार चेंज करून घेतलाय इथून. ठीक आहे, तुम्हाला सेम कलरची पीएनजी मी ड्राईव्ह मध्ये ऍड करून देईल. ठीक आहे, सेम जी काही आहे येलो कलर आणि ब्ल्यू कलर मध्ये. देन आपल्याला जो काही ऍड्रेस आहे तो ऍड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, मी आता ऑल कंटेंटच ऍड करून घेते. ठीक आहे, सगळा सेमच आहे आपला जो काही खाली आहे. व्हिडिओचा फर्स्ट पासवर्ड आहे वेडिंग कार्ड. ठीक आहे, त्यानंतर इथे आपल्याला ज्या काही आपल्या हेडिंग आहे त्या टेक्स्ट टूलने ऍड करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने ऍड करून घ्यायच्या. निमंत्रक मध्ये जे काही आपलं नाव असेल ते ऍड करून घ्यायचंय, सरनेम त्यांचं. ओके, एवढं डन झालं आपलं, प्रॉपर डन. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे वरती हँगिंग घ्यायचे. ठीक आहे, हँगिंग साठी एलिमेंट्स मध्ये तुम्हाला भरपूर सारे हँगिंग्स मिळून जातात. ठीक आहे, पण मी पीएनजी प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला ह्या सेम हँगिंगचा. ठीक आहे, तो तुम्हाला फक्त सिम्पली अपलोड मध्ये जाऊन ऍड करायचा आहे, किंवा जर तुम्हाला दुसरा कंटेंट हवा असेल तर तुम्ही एलिमेंट मध्ये सर्च करू शकता. ठीक आहे, फर्स्ट पासवर्ड मी ऑलरेडी सांगितला आहे. ठीक आहे, सेकंड पासवर्ड साठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू ऐकायचा आहे. ओके, देन पुढे आपण कंटिन्यू करूया. इथे आपल्याला एक पिकॉक ऍड करायचा आहे. ठीक आहे, जो काही पीएनजी दिलेला आहे तुम्हाला तो तुम्ही ऍड करू शकता. पीएनजी मध्ये मी तुम्हाला या प्रकारे फुल पिकॉक दिलेला आहे, पूर्ण पिकॉक दिलेला आहे, दाखवते बघा. अशा पद्धतीचा हा पूर्ण पिकॉक दिलाय, जो तुम्ही कसाही यूज करू शकता तुमच्या डिझाईन साठी. ठीक आहे, मी तो असा एक साइडला ऍडजस्ट केलेला आहे डिझाईन मध्ये. तुम्हाला हवा तिथे दुसऱ्या डिझाईन साठी पण तुम्ही यूज करू शकता. छान HD लेवलचा पिकॉक तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला हा पिकॉक असा ऍडजस्ट करून घेतल्यानंतर आपलं जे काय आहे वॉटरमार्क बिझनेसचा तो ऍड करायचा आहे. तुम्हाला हवा तिथे ऍड करू शकता. ठीक आहे, टेक्स्ट टूलने मी ऍड केलाय. आणि देन आपला राहिलंय ते म्हणजे हे, हा जो काही आहे पीएनजी, हा इथे आपल्याला थोडासा अट्रॅक्टिव्ह पणे ऍड करायचा आहे. ओके, या पद्धतीने. ठीक आहे, हा जो काही पीएनजी आहे तो तुम्हाला ड्राईव्ह फोल्डर मध्ये मिळेल. ओके, याला रिसाइज थोडंसं असं ऍडजस्ट करून प्रॉपर असं तुम्ही ऍड करू शकतात. ठीक आहे, हा पीएनजी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. या प्रकारे तुमची डिझाईन या पद्धतीने रेडी होते. बघा, बघू शकताय. ठीक आहे, याचा दुसरा सेकंड पासवर्ड आहे 01. ठीक आहे, दोन्ही पासवर्ड एकत्र करून मर्ज करून तुम्हाला ऍड करायचे. कॅप्स लॉक मध्येच टाकायचं आहे सगळं जे काही डिटेल असेल. आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला जर कंटिन्यू हव्या असतील चॅनलवर तर कमेंट मध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण या प्रकारच्याच व्हिडिओ कंटिन्यू करत जाऊया. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग.